नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिर व स्वामी समर्थ ई लर्निंग या युट्यूब चॅनेल्सला सबस्क्राईब केले का? जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनेलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज, भाषण, निबंध, छान छान गोष्टी सगळ्यात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला आज आपण पाहूयात गुढीपाडवा मराठी नवीन वर्ष याविषयीचा माहिती निबंध. काय? गुढीपाडवा मराठी नववर्षाचा आनंदोत्सव. चला पाहूयात. भारत हा सणांचा देश आहे. प्रत्येक सणामागे काही ना काही ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व दडलेले आहे. महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचा आणि आनंदाने साजरा केला जाणारा सण म्हणजे गुढीपाडवा. हा सण मराठी नववर्षाची सुरुवात दर्शवतो. चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. हा दिवस आनंद, उत्साह आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक मानला जातो. गुढीपाडवा हा सण नवीन वर्षाची सुरुवात दर्शवतो. या दिवशी घराघरात गुढी उभारली जाते. गुढी ही विजय, समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक आहे. पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली असे मानले जाते. तसेच भगवान राम यांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येत परत आल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी गुढी उभारली गेली असेही सांगितले जाते. इतिहासात असेही मानले जाते की छत्रपती शिवाजी महाराज यांनी विजय मिळवल्यानंतर विजय ध्वज उभारला. त्याची आठवण म्हणून गुढी उभारण्याची परंपरा सुरू झाली. गुढी उभारताना बांबूच्या काठीवर सुंदर रेशमी किंवा नवीन वस्त्र बांधले जाते. त्यावर साखरेच्या गाठी, फुलांची माळ आणि कडुलिंबाची पाने लावली जातात. वरती चांदीचा किंवा तांब्याचा कलश ठेवला जातो. गुढी घराच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा खिडकीत उंच ठिकाणी उभारली जाते. गुढी म्हणजे विजय आणि यशाचे प्रतीक मानले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून नवे कपडे घातले जातात. घर स्वच्छ करून सुंदर रांगोळी काढली जाते. गुढीची पूजा केली जाते. या दिवशी कडुलिंब आणि गुळ खाण्याची प्रथा आहे. कडुलिंब कडू असतो तर गुळ गोड असतो. जीवनात सुख दुःख दोन्ही येतात, हे या मागील संदेश आहे. गुढीपाडव्याला श्रीखंडपुरी, पुरणपोळी यांसारखे स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात. नातेवाईक आणि मित्रपरिवार एकमेकांना शुभेच्छा देतात. गुढीपाडवा हा सण केवळ धार्मिक नाही तर सांस्कृतिक दृष्ट्याही महत्वाचा आहे. या दिवशी अनेक ठिकाणी शोभायात्रा काढल्या जातात. लोक पारंपरिक पोशाख परिधान करून उत्साहात सहभागी होतात. महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस नवीन संकल्प करण्यासाठी योग्य मानला जातो. अनेक लोक या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करतात किंवा नवीन कामाची सुरुवात करतात. गुढीपाडवा हा सण वसंत ऋतूमध्ये येतो. या काळात झाडांना नवीन पालवी फुटते, फुले उमलतात आणि वातावरण प्रसन्न होते. त्यामुळे हा सण निसर्गाच्या नवचैतन्याचेही प्रतीक आहे. शेतीप्रधान देश असल्यामुळे शेतकऱ्यांसाठीही हा सण महत्वाचा आहे. नवीन पिकांची सुरुवात आणि आशेचा किरण या सणातून दिसून येते. गुढीपाडवा आपल्याला नवीन सुरुवात करण्याची प्रेरणा देतो. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी विजय मिळवण्याची जिद्द ठेवावी असा संदेश हा सण देतो. हा सण आपल्याला एकमेकांशी प्रेमाने आणि आनंदाने राहण्याची शिकवण देतो. गुढीपाडवा हा आनंद, विजय आणि समृद्धीचा सण आहे. मराठी संस्कृतीची ओळख असलेला सण प्रत्येकाच्या जीवनात नवीन आशा आणि उत्साह घेऊन येतो. चला आपण सर्वजण गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत करूया आणि यश, आनंद व समाधानाने भरलेले जीवन जगण्याचा संकल्प करूया. तर अशा प्रकारे गुढीपाडवा नववर्ष याविषयीचा निबंध माहिती संपलेली आहे. तुम्हाला आजचा हा निबंध माहिती आवडली का? आवडली असेल तर निबंध माहितीला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.